खडू आणि फळा हे सोडून एकदम राजकीय झेंडा हातात घ्यायचं सर एकदम कसं तुमच्या मनामध्ये आलं? खडू आणि फळा माझा सुटलेला नाही. मला राजकारणात उतरायचं नाही. मला समाजकारणासाठी मी या क्षेत्रात आलोय. मराठी शाळा पटापट बंद करायचं प्रमाण सरकारकडूनच सुरू झालंय. सगळ्याच जिल्हा परिषद शाळा पुढे आणण्यासाठी तुमच्याकडे असं काही मॉडेल किंवा काही डोक्यामध्ये प्लॅन घेऊन तुम्ही या समाजकारणामध्ये आलाय का? खेडेगावातला विद्यार्थी जो आहे ना सर, हा सर्वांगीण विकसित झालेला विद्यार्थी असतो. तिथल्या मुलांना शहरातल्या जशा पद्धतीनं शिकवलं जातं तशा पद्धतीच्या डेव्हलप शाळा करण्याचं डोक्यात. आज ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांच्या हाताला काम नाहीये, तर त्यांना रोजगार देण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याच्या विकासासाठी काही जिल्हा परिषदेमार्फत काही करणं असं नियोजन आहे तुमच्या नागठाण्यामध्ये आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय नियोजन आहे? विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्या या अतिथ स्टॉपवरती हमखास थांबतात, पण तिथं प्रवाशांसाठी प्रचंड प्रमाणामध्ये गैरसोय आहे. सातारा ते कराड हे प्रवासाचं अंतर आहे इनमीन 50-52 किलोमीटरचं. हे हार्डली 1 तासाचं. ह्या 1 तासाच्या प्रवासाला आज कमीत कमी 3 ते 4 तास लागतात. काय नेमकी अडचण आहे तुमच्या रस्त्याची आणि त्याची उपाययोजना तुमच्याकडे आहे का? एखाद्या रुग्णाचा, एखाद्या वृद्धाचा जर फोन आला की बाबा काय नाही, माझे अशी औषध संपलेत, मला ती मिळतील का, तर ती देण्याची सुविधा आपण आरोग्य केंद्रामार्फत चालू करणार आहोत. मुलांच्या पेक्षा शिक्षक प्रशिक्षित असले पाहिजेत. ते महत्त्वाचं. आणि शिक्षक प्रशिक्षणासाठी आपल्याला त्या शिक्षकांना इतर अशैक्षणिक कामातनं बाजूला काढायचे. म्हणजे पल्स पोलिओ आमचा शिक्षक, निवडणुकीला आमचाच शिक्षक, बिओला आमचा शिक्षक, काय गणना करायची असली आमचा शिक्षक, कुत्र्यांची गणना करायला पण तुमचा आमचा शिक्षक. तुमच्या पोस्टरवरती एक टॅगलाईन होती, जनतेच्या हक्कासाठी लढणारा चेहरा. काय लढा आतापर्यंत तुम्ही दिलेला आहे? पाटील पाटील घेऊन आला पाटील की ही पाटील. नमस्कार. बेकीज बेकरी प्रेझेंट पाटील की या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, समाज सुधारण्यासाठी केवळ घोषणांची गरज नसते, तर आवश्यकता असते एका चांगल्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाची. आजवर राजकारणामध्ये आपण अनेक चेहरे पाहिले, पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा एक शिक्षक उतरतो त्यावेळेला अपेक्षाच्या भुवया उंचावतात. कारण शिक्षक केवळ प्रश्न मांडणारा नसतो, तर त्या प्रश्नांवर उत्तर शोधणारा असतो, उपाय शोधणारा असतो. आज आपल्यासोबत नागठाणे जिल्हा परिषद गटातून उभं राहिलेलं एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी साताऱ्यातील एका नामांकित शाळेचे उपमुख्याध्यापक म्हणून अनेक विद्यार्थी घडवले. हेच शिक्षक आज आपल्या भागाचा कायापालट करण्यासाठी सज्ज आहेत. स्वागत करूया अजित साळुंखे सरांचं. सर नमस्ते. राजकारणाच्या या नवीन शाळेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. खडू आणि फळा हे सोडून एकदम राजकीय झेंडा हातात घ्यायचं सर एकदम कसं तुमच्या मनामध्ये आलं? नाही, खडू आणि फळा माझा सुटलेला नाही. कारण ज्या खडू फळ्यामुळं माझी ओळख अजित साळुंखे सर ही नावानं झाली, ती खूप मोठी झाली. आणि त्या अजित सरांच्या नावामध्ये जी ताकद समाजाने निर्माण केली आणि समाजातल्या लोकांच्यापर्यंत पोचताना समाजातले काही प्रश्न आहेत किंवा शाळांचे काही प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, हे काही अंशी शिक्षक या नात्यानं मला सोडवताना अडचणी जाणवायला लागल्या. आणि त्या अडचणी आपल्या रूपानं जर आपल्या कार्यक्षेत्रातल्या लोकांच्या पर्यंत पोचायला जर आपण सक्षम होऊ शकत असू आणि आपल्या मागं आपली सातारचे खासदार असतील, सातारचे आमदार शिवेंद्रराजे असतील, आमचे कराड उत्तरचे आमदार मनोजदादा असतील, आणि ही चांगली टीम आपल्या पाठीशी खंबीरपणे जर उभी राहणार असणार असेल, तर राजकारणात न येता समाजकारणात आपण आलोय. हे राजकारण नाही, मला राजकारणात उतरायचं नाही, मला समाजकारणासाठी मी या क्षेत्रात आलोय. पण हा विचार तुमच्या मनामध्ये कधी आला की आपण हे करूया, या समाजकारणामध्ये उतरूया? नाही, ही चळवळ पहिल्यापासूनच माझ्या ह्याच्यात आहे. कारण मी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि समस्या सोडवताना शासन दरबारी अनेक वेळा जावं लागतं, यावं लागतं. आणि लोकांच्या पर्यंत पोचलेलं असल्यामुळे लोकांचा, शिक्षकांचा, विशेष करून आमच्या भगिनींचा जे प्रश्न आहेत
ते सोडवताना अनेक वेळा मला संधी मिळाली की लोकांच्यापर्यंत लोकांचे प्रश्न कसे सोडवले गेले पाहिजेत. त्यांना कोणतरी एक कार्यकर्ता लागतो की त्यांचं काम पुढं न्यावं, आणि ती माझी ओळख मला या शिक्षण क्षेत्रामुळे झाली. आणि मग प्रश्न सोडवल्याचा आनंद खूप मोठा असतो, कारण तो जी व्यक्ती आपल्याला भेटते ना, त्याला ती सांगते, सर तुमच्यामुळे माझं काम झालं. बरं. मी निमित्त असतो, माझ्यामुळे काम झालेलं नसतं, त्याचेच प्रयत्न असतात, पण मी तिथं एक त्यांचा मधला दुवा असतो, त्या दुव्याचा मला फायदा मिळत गेला. आणि अनेक शिक्षकांची असतील, विद्यार्थ्यांची असतील, माझ्या शाळेची काम असतील, ती मी सहजपणे माझ्या या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी करू लागलो. आणि यामध्ये समाजातल्या अनेक लोकांनी, डॉक्टर आहेत, त्यात वकील आहेत, माझे काही पत्रकार मित्र आहेत, या सगळ्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं आहे. सर, तुम्ही हत्तीखानासारख्या साताऱ्यातल्या नामांकित शाळेमध्ये उपमुख्याध्यापक म्हणून काम करता. एखाद्या शाळेचं व्यवस्थापन पाहणं आणि जिल्हा परिषदेच्या गटाचं व्यवस्थापन पाहणं, दोन्हीमध्ये काय साम्य तुम्हाला वाटतंय? जिल्हा परिषद आणि शाळा हे दोन वेगवेगळे घटक आहेत. जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोडते, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या गोष्टी असतात, मग त्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, बांधकाम आहे, पुन्हा कृषी आहे, समाज कल्याण विभाग आहे. या 5 विभागामध्ये शाळेच्या मार्फत शाळेला लागणाऱ्या, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळतात, ज्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळतात, या माध्यमातून मिळालेला अनुभव आणि आपल्याला जिल्हा परिषदेकडून प्राप्त होत असलेल्या गोष्टी, ह्या मला थोड्याशा समन्वयाचा अभाव किंवा काही अडचणी ज्या जाणवल्या, त्यातनं शाळेचं प्रशासन हे मुलांचं प्रशासन, मुलांच्यात रमणं, मुलांच्यात बरोबर राहणं, ह्याच्यासारखा कुठलाही आनंद नाही. कारण साने गुरुजींच्या विचारधारणेतनं वाढलेली माझी शाळा आहे. स्वर्गीय केशवराव पाटलांचा राष्ट्रसेवा दलाचे असल्यामुळं आणि त्यांच्या तालमीत, त्यांच्या संस्कारातच मी वाढलेलं असल्यामुळं माझ्यावर पण साने गुरुजींच्या म्हणजे मी माझ्या वर्गात आजही कथामालेसारखा साने गुरुजींचा उपक्रम राबवतो. मुलांच्यात रमलं ना, सगळं दिवसभराचं टेन्शन जातं, संध्याकाळी माणूस शांतपणे झोपेल. पण इकडं मात्र राजकारणी माणसांना प्रचंड रोज हे कर ते कर, समाजातल्या समस्या आहेत त्या सोडवायच्या असतात. इथं मुलांच्या आणि पालकांच्या संबंध येतो. पालकाची समस्या काय असते? काय नाही, माझं मुलगा गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे, आणि माझी शाळा निश्चितपणे गुणवत्तापूर्ण आहे, ती मला त्याचा सार्थ अभिमान आहे. कारण शाळेचा स्टाफ असेल, शाळेचं व्यवस्थापन असेल, यांनी शाळेचा दर्जा जो आहे तो कायम उंच ठेवायला. तुम्ही बघितलं असेल, शाळेला आता 90 वर्ष होत आहेत, आणि मला त्या शाळेचा खूप मोठा अभिमान आहे. कारण ज्या शाळेत मला स्वर्गीय थोरातबाईंनी त्या शाळेमध्ये आणलं, आणि त्या थोरातबाईंचा मी मुलगा म्हणून थोरातबाईंच्या बरोबर वावरलो, त्या थोरातबाईंचे आशीर्वाद माझ्या बरोबर आहेत, केशवराव पाटलांचे आशीर्वाद आहेत. कारण केशवराव पाटलांनी राजकारण कधी केलं नाही, त्यांनी समाजकारण केलं, आणि त्या समाजकारणातून गोडी आम्हाला निर्माण झाली. ते नेहमी म्हणणार की आपण दुसऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्याला काहीतरी द्याल, त्यावेळेला त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा करा आनंद मिळवण्याची, देत राहा, दिल्यानं काय फरक पडणार नाही. आणि ही देण्याची प्रक्रिया जी आहे ना, ही सतत घडल्यानंतर लोकांच्या मध्ये एक वेगळा आनंद आहे. मुलांच्या चेहऱ्यावर, पालकांच्या चेहऱ्यावर मला तो टिपता येतो, आणि तेच काही अंशी मला झेडपीत माझ्या भागातल्या माझ्या लोकांच्या समस्या ज्या आहेत, कारण आत्ताचं युग असं आहे की लोकांना झटपट पाहिजे, आपण केलेली कृती पटदिशी त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे, आणि ती करण्याच्या दृष्टीनं आपण या आदरणीय उदयन महाराज असतील, आदरणीय बाबाराजे असतील, मनोज दादा असतील, आमचे सगळे मित्र, यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सोडू शकत असलो, तर आजपर्यंत केलेली सेवा आणि इथून पुढची समाजसेवा आपल्याला निश्चितपणे बळतील. म्हणून या क्षेत्रात आपण बघतोय. नक्की सर, आपण थोडंसं तुम्हाला शहरातल्या शाळेतून ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये नेतो. आज ग्रामीण भागामध्ये मराठी शाळांची अवस्था दयनीय आहे. मराठी शाळा पटापट बंद करायचं प्रमाण सरकारकडूनच सुरू झालंय. गेल्या काही वर्षांमध्ये आपण सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये बघतोय. तुमच्या नागठाण्यामध्ये जिल्हा परिषदेची मोठी शाळा आहे, तर या शाळेला
पुढे आणण्यासाठी किंवा तुमच्या भागातल्या एकूणच तुमच्या गटामधल्या सगळ्याच जिल्हा परिषद शाळा पुढे आणण्यासाठी तुमच्याकडे असं काही मॉडेल किंवा काही डोक्यामध्ये प्लॅन घेऊन तुम्ही या समाजकारणामध्ये आलाय का? निश्चित. हम्म. शहर आणि माझं गाव किंवा माझं भागातल्या शाळा यामध्ये शिक्षणात काय फरक नसतो. हम्म. शिक्षण तेच, दर्जा तोच, शिकवणारा शिक्षक थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाची शिकवण्याची कला वेगळी असेल, मात्र शिक्षण तेच. जिल्हा परिषद शाळांमध्ये आणि शहरी शाळांमध्ये फरक काय आहे? शहरामध्ये तुम्हाला वर्ग डिजिटल दिसतील, मुले टाय बूट सॉक्स मध्ये दिसतील, नेणं आणणं दिसतील. पण माझ्या खेड्यात काय होतं, मग आई स्वयंपाक रानात सगळी करणारी, काम करणारी, तिनं तिच्या मुलाला हे करायचं, आवरायचं, तसा असेल तसा त्याला शाळेत पाठवायचा आणि त्या शिक्षकानं तो जसा आहे तसा त्याला स्वीकारायचा. त्याचा इथं क्लासेस आहेत, तिथं क्लासेस नाहीत, इथं संस्कार वर्ग आहेत, पण तिथं आजी आजोबांचे वर्ग आहेत संस्कार आणि त्या वर्गात ती वाढलेली मुलं आहेत. इथं फ्लॅट सिस्टीम आहे, तिथं मोकळं अंगण आहे, कशीही खेळू शकतात. खेडेगावातला विद्यार्थी जो आहे ना सर, हा सर्वांगीण विकसित झालेला विद्यार्थी असतो. इथल्या मुलाला जरा लागलं, खर्चटलं तर आयला की डेटॉल बिटॉल पट्टी बिट्टी लावते. तिथं आमची पोरं माती लावून चलो. पण ती जी गुणवत्ता आहे, इथली गुणवत्ता आणि तिथली गुणवत्ता सेम. मुलांचा बुद्ध्यांक कमी जास्त असेल, पण तिथल्या मुलांना शहरातल्या जशा पद्धतीनं शिकवलं जातं तशा पद्धतीच्या डेव्हलप शाळा करण्याचं डोक्यात आहे. स्मार्ट, आता मुख्यमंत्री स्मार्ट शाळा शासनानं खूप उपक्रम चांगला केलाय. त्यामध्ये कंपाऊंड म्हणजे शाळेला कंपाऊंड पासून परसबागपर्यंत आणि डिजिटल वर्गापासून संगणकापर्यंत सगळं शिक्षण खेडेगावातल्या मुलांना मिळणार आहे. आपल्या कलेक्टरनी आणि सीओ मॅडमनी त्यासाठी, म्हणजे आत्ताच्या ज्या सीओ मॅडम आहेत ना, त्या शिक्षणाच्या बद्दल खूप पॉझिटिव्ह आहेत. त्यांना मुलांचा दर्जा, त्या स्वतः जाऊन वर्गात कधी पण म्हणजे खेडेगावातल्या वर्गात जात आहेत, बोलतायत. ही एक वेगळी म्हणजे असा सीओ मी पहिल्यांदाच पाहिलाय की त्या मॅडम प्रत्येक विजिट देत आहेत, लोकांशी बोलतायत. अगदी अंगणवाडीत स्वतःची मुलगी म्हणजे स्वतः जाऊन तिथं चर्चा करतायत. असं चित्र जर असेल तर त्या चित्रामध्ये तुमच्याकडे पण तुमच्याकडे स्वतःचा काय प्लॅन आहे का तुमच्या भागापुरतं बोलायचं झालं तर? आहे की. आपण आपल्या प्रत्येक शाळे ज्या आहेत त्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्या ठिकाणी डिजिटल वर्ग, संगणक कक्ष, याचबरोबर प्रयोगशाळा असावी, ग्रंथालय असावं. आणि ग्रंथालयाच्या पुस्तक मुलांच्याकडे असतात पण शाळेची असतात. ग्रंथालयात त्यांच्या आवश्यकतेनुसार जर पुस्तकं दिली, आजच्या मुलाला म्हणजे आमच्या पिढीत सश्याची आणि कासवाची गोष्ट होती, आजी म्हणजे आपल्या चल रे बापड्या टुणूक टुणूकची होती, ह्या बंद झाल्या. यातून जे संस्कार मिळायचा मुलांना, त्यातून जी शिकवण मिळायची, संवेदनशीलता, श्रम प्रतिष्ठा, ह्या गोष्टी कमी झाल्यात. त्या कशा वाढवता येता येतील. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलांच्या पेक्षा शिक्षक प्रशिक्षित असले पाहिजेत. ते महत्वाचं. आणि शिक्षक प्रशिक्षणासाठी आपल्याला त्या शिक्षकांना इतर अशैक्षणिक कामातनं बाजूला काढायचे. म्हणजे पल्स पोलिओ आमचा शिक्षक, निवडणुकीला आमचाच शिक्षक, बिओला आमचा शिक्षक, काय गणना करायची असली आमचा शिक्षक. ते सर थोडं थांबवतो तुम्हाला, कुत्र्यांची गणना करायला पण तुमचा आमचा शिक्षक. म्हणजे आमच्या शिक्षकानं ज्यांचा सर्वांगीण विकासासाठी त्याची नेमणूक आहे ते सोडून त्याला ही इतर काम आहेत, सगळी ऑनलाईन काम करायला लागतात. त्यातनं त्याला मुक्त मला करायचे. आणि तो जर मुक्त झाला ना तर शाळेतल्या मुलांच्या बरोबर तो मुक्तपणे वावरेल, त्यांना दर्जेदार शिक्षण देईल. आणि मुळात जिल्हा परिषद शाळांमध्ये क्लार्क हा प्रकार नाही. आणि आत्ताचं जे सगळं प्रशिक्षण आहे किंवा आत्ताच्या जे सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन द्यायच्या आहेत. तर प्रशिक्षित एखादा क्लार्क, केंद्र शाळा असते म्हणजे जिल्हा परिषद शाळामध्ये केंद्र शाळा असते, तिथं जरी दिला तरी एक जरी क्लार्क मिळाला त्या शाळेनं तर त्या मुख्याध्यापकाला, त्या शिक्षकाला, कारण तंत्रस्नेही शिक्षक असल्याशिवाय हे काम होत नाही. त्यासाठी आपल्याला ती पण दुरुस्ती करायची त्यामध्ये. आणि मला ह्या शिक्षकांची बऱ्यापैकी या सगळ्या शासनाच्या मार्फत, बाबांच्या मार्फत, दादांच्या मार्फत ही अशैक्षणिक जी काम आहेत ती कमी करायचा प्रयत्न करायचा. तर ग्रामीण भागातला, ग्रामीण काय संपूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा शहरातल्या ज्या शाळा आहेत तिथला पण विद्यार्थी चमकेल. हे शाळांचं झालं.
थोडंसं तरुण पिढीकडे येऊया. आज ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांच्या हाताला काम नाहीये, तर त्यांना रोजगार देण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याच्या विकासासाठी काही जिल्हा परिषदेमार्फत काही करणं असं नियोजन आहे का? जिल्हा परिषदेच्या प्रकल्प विभागामार्फत खूप योजना आहेत. हम्म. त्या लोकांच्या पर्यंत युवकांच्या पर्यंत पोहोचत नाहीत आणि युवकाला त्या फेसबुक व्हॉट्सअप यातनं त्याकडे बघायला वेळ नाही. एक प्रशिक्षण केंद्र नागठाणसारखं एक मोठं सेंटरचं गाव आहे की जिथं इकडून तारळेपासून मांडव्यापासून काशीळ कोपर्डे या भागातनं आपशिंगे अंगापूर वरणी या भागातनं येणारी मुलं आहेत तिथं शिक्षणाला. तिथं एखादं शासनामार्फत जिल्हा परिषदेमार्फत एखादं स्वयंरोजगार निर्मितीचं कौशल्य प्राप्त प्रशिक्षण केंद्र देता येतंय का? कारण आत्ताच्या पिढीला कौशल्य दृष्टीत जर तुम्ही दिलं त्याला तिथल्या तिथं स्वयंरोजगार करेल. मुलींसारख्यांना टेलरिंगचा व्यवसाय आहे, अनेक असे व्यवसाय कॉम्प्युटरवर आहेत. यातून मुलींचं म्हणजे सगळ्याच मुली काय टॉपला जातात, सगळीच मुलं टॉप होतात असं नाही. नाही. पण त्यांच्याकडचे जे कलागुण आहेत ना त्याला जर वाव दिला ना तर निश्चितपणे तो पुढे जाईल आणि गावातल्या गावात त्याला जर रोजगार मिळाला. आता नुसतं ही मुलं इकडं तिकडं त्यांचं जे आहे वेळ वाया जातोय तर त्या कुठंतरी गुंतून राहिला, सत्कारने राहिला. भविष्यात आपल्या इथं बाबांच्या आणि दादांच्या माध्यमातून IT पार्क होते आणेवाडीच्या तिथं. हो. तिथं ह्या पिढीच्या माध्यमातून नवीन होणाऱ्या पिढीला तिथं पण कामधंदा मिळणार आहे. आपल्या या मुलांना रोजगाराबरोबर तिथलं पण शिक्षण मिळणार आहे. त्याचा पण आपण विचार करूया आणि केला पाहिजे. कारण ती जर सक्षम पिढी झाली तर आपल्याला निश्चित भविष्य आपल्याला चांगलं वाटेल, दिसेल पण. सर, तर काल तुमच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ या 2-4 दिवसापूर्वी झाला. तुमच्या पोस्टरवरती एक टॅगलाईन होती, जनतेच्या हक्कासाठी लढणारा चेहरा. काय लढा आतापर्यंत तुम्ही दिलेला आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये? सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे लढे दिले. शिक्षकांसाठी लढे दिले, शेतकऱ्यांच्या दुष्काळग्रस्त भागामध्ये ज्यावेळेला दुष्काळ पडला होता त्यासाठी छावण्या असतील किंवा काय असेल मान खटावला अनेक वेळा ही दिलाय. दुष्काळ पूरग्रस्तांना मदत केलेली आहे. पूरग्रस्त म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यातच खूप मोठ्या प्रमाणात पाटण तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळेला खूप हे झालं होतं, खूप पाऊस झाला होता. त्यावेळेला लोकांपर्यंत त्यांना जे लागणार सामुग्री आहे ती पोहोचवण्याचं काम केलं होतं. लढा सगळ्यात मोठी समस्या आहे विजेची. म्हणजे शेतकऱ्याला 8 तास वीज कंटिन्यू 4 दिवस आज नंतर 4 दिवस रात्रीची. त्यासाठी वीज मित्र मंडळाकडे अनेक वेळा लढा दिला आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. जरी मी शिक्षक असलो तरी समाजसेवेचं जे आपल्याला बाळकुड आहे ते समाजसेवेतनं आपण हे केलं. त्या लोकांना अजूनही 8 तासाची वीज उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्नशील आपण राहणार आहे. मुलांना, आमच्या ग्रामीण मधल्या मुलांना पास मिळत नाहीत, एसटीचा पास. शाळेमध्ये ते केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आपण पाठपुरावा केला. शाळे म्हणजे आमच्या आता नागठाणची जी शाळा आहे तिथं ते पास मिळतात मुलांना. मग तो पूर्वी सातारला यायला लागायचं 15-20 किलोमीटर. हा, तो परत बोर्ड असायचा याच वेळेत, त्या मुलाचा आणि हे जुळायचं नाही, त्यामुळे त्याचा वेळ वाया जायचा. ते केंद्र आपण तिथेही केलंय. नागठाणमध्ये मी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं सर सातारच्या कुपर फाउंडेशनच्या मार्फत आपण नागठाणमध्ये एक स्पर्धा परीक्षेचं केंद्र उभं केलंय. आज तिथनं जवळजवळ 100 ते 150 मुलं अग्निवीर असतील, विविध प्रकारच्या परीक्षा असतील त्यातनं बाहेर पडलेत, लागलेत. काहींचं जॉईनिंग झालंय, काही आता अभ्यास करतायत. म्हणजे यासाठी लागणारी ताकद आपण वापरली. आपल्याला कुठल्या ह्याच्यासाठी धडपडावं लागलं नाही. लाडकी बहीण योजना असेल, आरोग्य कार्ड असतील किंवा शेतकऱ्यांची सन्मान कार्ड असतील, यासाठी त्याला मदत करणं, त्याचा पाठपुरावा करणं, ह्यात मोठा आनंद आहे. तुम्ही मगाशी बोलता बोलता आपण असं म्हणालात की तुमच्या नागठाण्यामध्ये आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय नियोजन आहे? कारण नागठाणे आणि परिसरातील बहुतेक सगळेच लोक भागातली पंचकृषीतले लोक बाजाराच्या निमित्ताने येत असतील तर आरोग्य केंद्राची गरज भासते आणि तिथं वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ नाहीये. तर काय तुम्ही त्याच्यावरती सांगाल? वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ राहण्याच्या दृष्टीनं आणि तिथला स्टाफ असण्याच्या दृष्टीनं फार गरजेचं आहे. कारण काशीळमध्ये एक उपकेंद्र आपण
शासनामार्फत चालू केलेलं आहे. काशिळा सुद्धा प्राथमिक केंद्र उपकेंद्र चालू आहे आणि नागठामध्ये एक मोठं केंद्र आहे. तिथं स्टाफ चांगला आहे, डॉक्टर चांगले आहेत, पण एक दोन डॉक्टरवर ते आपला विषय संपत नाही, तो पूर्ण वेळ असला पाहिजे. ते तुमच्या आरोग्य केंद्रावरती कुठल्या गावाचा भार आहे? आपल्या आरोग्य केंद्रावर मांडवेपासून हं. ते इकडं काशीळपर्यंत आणि इकडं तिथले ठळक गाव नाव सांग. मांडवे, पाडळे, निन्नामाय, हं. सासपडे, आपलं आतीत आहे, हं. आमचं स्वतःचं नागठाणं गाव आहे, छोटी 2 गाव आहेत, जांभळेवाडी, नाष्टी, सोनापूर, अशी गावातली जे रुग्ण आहेत त्यांची हेळसांड होऊ नये हं. त्यासाठी काय होतं, ज्या वेळेला तो आजारी असतो त्यावेळेला त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात तो जातो. हं. त्यावेळेला जर तिथं डॉक्टर नसेल आणि खाजगी दवाखान्यात गेला की 1 रुपयाची गोळी तिला 10 रुपयाला मिळते हं. किंवा मोफत असलेलं औषध त्याला विकत घ्यावं लागतं. तो जो भाग आहे तिथनं त्याला आपल्याला तोडायचं. त्यासाठी त्याच्यापर्यंत सुविधा पुरवण्यासाठी हं. आपण टेलिमेडिसिन नावात जे आपण करतो, म्हणजे हं. मेडिकलमध्ये शहरामध्ये बघा, हं. आम्ही तुम्ही फोन नंबर द्या, आम्ही तुम्हाला तुमची औषधं घरपर्यंत पोहोचवतो. पोहोचवतो. तसे आपल्याकडे आरोग्य सेविका आहेत, खूप चांगलं काम करतायत. त्या जर त्यांच्या म्हणजे पल्स जर काम करत असतील, त्या एखाद्या रुग्णाचा, एखाद्या वृद्धाचा जर फोन आला की बाबा काय नाही, माझे ह्याचे औषध संपलेत, मला ती मिळतील का, तर ती देण्याची सुविधा आपण आरोग्य केंद्रामार्फत चालू करणार आहोत. कारण बरं. लोकांना काय लागतं, सेवा लागते. हं. तुम्ही सेवा दिली की लोक तुमच्याशी जोडली जातात हं. आणि जोडल्यानं जोडण्याचा जो आनंद आहे तो या आरोग्य केंद्रात आपल्याला उभा करायचा. आणि तुमच्याकडे बराचसा दुर्गम भाग पण आहे, लांबून मोठा. एवढं सिनियर सिटीजन यायचं औषधासाठी आणि परत जायचं, त्याच्याऐवजी त्याला गावामध्ये पोच होईल. आणि आपल्याकडे अँब्युलन्सची व्यवस्था आहे मोठी, आता आहे. आहे अँब्युलन्स, खूप चांगले अँब्युलन्स आहेत. अँब्युलन्स मार्फत जरी ती सेवा लोकांपर्यंत पोचली तरी चांगलं आहे. आणि महागड्या हॉस्पिटलमध्ये हं. त्याचा उपचार होण्यापेक्षा तिथं आवश्यक ज्या काही साधन सामुग्री लागणार आहेत त्या, हं. हं. म्हणजे उदाहरणार्थ एक्सरे असतो, विविध प्रकारचे टेस्ट असतात. टेस्टमध्ये म्हणजे नुसतं रक्त तपासायचं झालं तरी 50 रुपये घेतले जातात. तेच काम PSC मध्ये 0 पैशात झालं पाहिजे, कारण शासनामार्फत ती आरोग्य सेवा दिली जाते. आता तर काल मुख्यमंत्र्यांनी 35 लाख रुपयेपर्यंतचा हं. आरोग्य, म्हणजे मोठे आजार जे आहेत, कॅन्सर सारखे, लिव्हर, हे सगळे आजार 35 लाख रुपये मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण पण सांगतो तुम्हाला. हं. आमच्या म्हणजे आदरणीय नामदार बाबांनी ही गोष्ट मुख्यमंत्र्यांना एका आजाराच्या संदर्भात निदर्शनास आणून दिली. हं. माझ्या भागातल्या एका पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे, हं. 27 लाख रुपये त्याला खर्च सांगितला. बरं. घरची परिस्थिती बघितली तर खूप बेताची. लिव्हर ट्रान्सफर करण्यासाठी त्याची मंडळी तयार झाली, हं. मात्र तो जो खर्च आहे तो न पेलणार आहे. 5 लाख रुपयेपर्यंतची जरी आरोग्य योजना असली तर त्यात तो बसत नाही. बाबांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना ते पत्र नेऊन दिलं आणि विशेष म्हणजे तिची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली. म्हणजे देवाभावांसारखा संवेदनशील मुख्यमंत्री मी पण पाहिला नाही. हं. म्हणजे पूर्वीचे विलासराव देशमुखांसारखा एक संवेदनशील राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात नाही, पण समाजकारणी म्हणून तो माणूस होता. हं. तसे देवाभावांच्याकडे समाजातल्या सगळ्या घटकांच्या प्रश्नाची उकल बाबांनी ती निदर्शनास आणून दिली. आणि त्याच दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी एक शासन निर्णय झाला की 35 लाख रुपयेपर्यंत आरोग्याचा जो खर्च आहे तो शासन मोफतपणे करेल. केवढा मोठा त्या हा का आज कुटुंबाला आधार मिळाला. एक दिवा म्हणजे बाबांच्या एका त्या ह्याच्या सांगण्यामुळं महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांना त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे तो जो निर्णय झाला तो सगळ्यांना लागू. सगळ्यांना लागू. हं. म्हणजे ज्याला मोठे आजार आहेत, ज्याचा खर्च 30-35 लाख रुपये आहे आणि हं. ती सर्वसामान्यांची कॅपॅसिटी नाही, आणि सर्वसामान्यांच्याकडं कुठलाही मेडिकल विमा साहेब नसतो, आणि त्या मेडिकल विम्याचा हप्ता भरण्याची पण शेतकऱ्याची तेवढी ताकद नसते. त्यामुळे त्या सगळ्यांना त्याचा सगळ्यांना फायदा होईल, त्याचा खूप मोठा फायदा. सर, हा आपला भाग आलं उत्पादनासाठी, बोरगाव पासून पुढं सगळा तुमचं आलं उत्पादनासाठी म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. मोठ्या प्रमाणात आल्याचं उत्पादन होतं.
तर ह्या आल्याच्या उत्पादना आणखीन वाढावं किंवा शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून तुम्ही काय करणार आहे का? निश्चित, कारण नागठाणे हा भाग आल्यासाठी खूप मोठा प्रसिद्ध भाग म्हणून ओळखला जातो. हम्म. सातारे आलं म्हणून जे असतं ते हो. सातारे आलं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर आता देशभरात ते प्रसिद्ध झाले. त्या मालाची आल्याचं जे उत्पन्न आहे त्या आल्याचे प्रोसेसिंग युनिट एखाद्या तरुणानं तयार करावं नागठाण्यात, त्याला बाजारपेठे, कारण खूप मोठी बाजारपेठ नागठामध्ये, कारण आल्याचे दर कमी जास्त होतात. कधी 80,000 असतो, कधी 8,000 असतो, कधी त्या शेतकऱ्याला ते त्यातनं 1 रुपया मिळत काहीच नाही, मिळत कधी लाखोपती होतो. असं हे आल्याचं उत्पन्न आहे. त्याचं जर प्रोसेसिंग युनिट जर केलं तर शाश्वत प्रकारचं त्याला दर मिळेल त्या शेतकऱ्याला, आणि त्यापेक्षा तरुणांना रोजगार मिळेल. तर तरुणांना मिळाला रोजगारामुळं नागठाण्यामध्ये एखादं असं युनिट काढण्याचा मानस किंवा कोण जर तरुण आलं तर त्याला प्रोत्साहित करण्याचा आपला विचार आहे. कारण स्वर्गीय अभयसिंह महाराजांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना उभा केला. त्या ज्या माळरानावर आज जर पाहिलं तर नंदनवन दिसते, कारण ते कारखाना जर उभारल्यामुळं नागठाणे नाही तर संपूर्ण तालुक्यातली मुलं तिथं रोजगार निर्मितीमुळे जाऊ लागली, रोजगार मिळाला त्यांना. म्हणून अभयसिंह महाराजांना विकास रत्न आणि तालुक्याचे भाग्यविधाते म्हणलं जातं. तीच परिस्थिती आज बाबांनी तिथंही केलेली आहे. मी आज सूतगिरणी आपली महाराजसाहेबांची, त्या सूतगिरणीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. तसंच एखादं युनिट आल्यासारखं प्रोसेसिंग युनिट जर आपल्या भागात झालं तर निश्चितपणे त्याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल आणि रोजगार निर्मिती होईल. ते युनिट आपण चालवणार नाही, एखाद्या चांगल्या तरुण होतकरू BSc अग्री झालेल्या, कारण आपले कृषी विभाग जो आहे ना तो खूप मोठा चांगला विभाग आहे. त्या कृषी विभागामार्फत या योजना जर मिळाल्या मुलांपर्यंत तर आपण तसलं एखादं युनिट आपल्या नागठाणमध्ये किंवा परिसरात आपल्याला करता येईल. सर, ग्रामीण भागातल्या मुलांसाठी क्रीडा संकुल एक तुमच्या भागामध्ये असलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं त्यावर? ती खरं काळाची गरज झाली आता. कारण शासनानं प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत आता एक क्रीडा शिक्षक केंद्र शाळेत देण्याचा निर्णय घेतलाय. आणि जर क्रीडा शिक्षक जिल्हा परिषद शाळेत आला, कारण हायस्कूलला क्रीडा PT शिक्षक असतो, तिथं जर क्रीडा शिक्षक आला, कारण आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत जे क्रीडेसंदर्भात योजना ज्या राबवल्या जातात मुलांसाठी त्या खूप मोठ्या आहेत. म्हणजे इथून बालेवाडीला मुलं जातात, बालेवाडीच्या केंद्रापर्यंत त्यांचं प्रशिक्षण होतं, मुलं खेळतात, पण त्यांना सरावासाठी ग्राउंड नाही. ग्रामीण मधल्या मुलांना सरावासाठी ग्राउंड नाही, कुठला ट्रॅक नाही, रस्त्यानं पळणे, मग त्यात अपघात होतात, काय ना काहीतरी घटना घडते, घरातल्यांचा विरोध होतो. त्यापेक्षा सुरक्षित असं एक जर छोटंसं जरी क्रीडांगण असलं की जिथं छोटीशी जिम असावी, छोटंसं मुलांना खेळण्यासाठी, असं तुमच्या काही नियोजनामध्ये आहे का? कारण आहे. तालुक्यासाठी एकच क्रीडा संकुल मंजूर असतंय आणि ते आपल्याकडे जकातवाडी त्यामुळे तुमच्या तिकडं तालुका आमच्याकडे कसं झालंय, आमच्याकडं कराड उत्तर मध्ये आम्ही मोडतोय. कराड उत्तर विधानसभा मतदार मनोज दादा आमच्या त्या विभागाचे नेतृत्व करतायत. त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार की आपल्याला अशा प्रकारचं कुठं क्रीडांगण आपल्या ह्या भागात करता येते का बघूया. जागा शासनाची जर उपलब्ध झाली तर ते, कारण दरवर्षी आमच्या तिथं विविध स्पर्धा होतात, बुद्धिबळ पासून कॅरम, क्रिकेट, व्हॉलीबॉल, म्हणजे मुलं उत्स्फूर्तपणे त्या बैठे खेळ पण आणि मैदानी खेळ घेतात. वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा आम्ही घेतो. हे ग्रामीण भागात कुठल्या भागात आपण म्हणजे कुठल्या ह्याच्यात मुलं कमी आहेत असं नाही. किंबहुना वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या पण आम्ही तिथं घेतो लोक वाचनालयामार्फत. लोकांचा खूप मोठा सहभाग आहे त्यातनं. जनजागृती, मुलांचं मन, मेंदू आणि मनगट याचा विकास करण्याचं ते खूप मोठं साधन आहे. आपला भाग हा सैनिकी परंपरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मिलिटरी हापशिंग हे तुमच्या भागामध्येच आहे. मुलांना धावण्याचा सराव करायसाठी रस्त्यावरती धावावं लागतं आणि गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं की अपघात झालेत. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक रनिंग ट्रॅक आणि या क्रीडा संकुलामध्ये तुम्हाला गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय तुमचे प्रयत्न असतील? सैनिकांच्या जरी आपला जरी जिल्हा असला तरी हापशिंग हे गाव जे आहे ते माझ्या गावाशेजारचंच गाव, आणि त्या गावातनं प्रेरणा आमच्या गावाला मिळते.
कारण प्रत्येक घरटी तिथं सैनिक आहे आणि त्यांचे आणि आमचे ऋणानुबंध आहेत. त्या लोकांचा आदर्श घेऊन आमच्यातली पण मुलं, म्हणजे आमच्या गावात 2 अकॅडमी आहेत, त्या दोनही अकॅडमीमध्ये आमचे गायकवाड सर म्हणून आहेत आणि पवार सर म्हणून आहेत. खूप चांगल्या प्रकारचं त्याचं एक प्रशिक्षण करणार. पण ते करत असताना त्यांना पाहिजे एवढा स्पेस मिळत नाही, त्या मुलांना पण मिळत नाही, त्या प्रशिक्षकाला पण मिळत नाही. त्यासाठी थोडं चांगलं ग्राउंड असावं, मैदान असावं. पण ती जागा उपलब्ध जर झाली नागठाणेसारख्या परिसरात, भागात, कारण कोपारडे पासून काशीळ असेल, सासपड असेल, मध्यवर्ती ठिकाणी नागठाणं पडते आणि त्यामध्ये कुठं जर करता आलं, किंबहुना रामकृष्ण विद्या मंदिर मध्ये मोठं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला जरी शाळेला जरी शासनानं तिथं उपलब्ध करून दिलं तरी शासनामार्फत त्या ग्राउंडचा जरी विकास करता आला आपल्याला, तर शाळेचं ग्राउंड जर विकसित झालं तर शाळेतली पण मुलं तिथं त्याचा लाभ घेऊ शकतील आणि तुमची बाहेरची पण करतील. केंद्र शाळा आहे नागठाणची, खूप मोठी शाळा आहे. त्या केंद्र शाळेचा एकेकाळी माझे वडील तिथं शिक्षक असताना, म्हणजे माझे आई वडील शिक्षक सर, माझ्या वडिलांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय डॉक्टर APJ अब्दुल कलामच्या हस्ते, आणि तो मला सार्थ अभिमान आहे. माझ्या शिक्षकी पेशामध्ये सगळ्यात मोठं माझ्या आई वडिलांचं मोठं योगदान आहे त्यात. आणि माझ्या वडिलांची बरीचशी सेवा नागठाणे, सासपडे, भरतगाव मध्ये झाली, आईची पण झाली. आणि नागठाणची केंद्र शाळा आहे ना, ही सगळ्यात टॉपला नेण्याचं काम त्यांनी त्यांच्या काळात केलं होतं. आजही ती टॉपला गुणवत्तेला आहे. पण तुम्ही मग अशी म्हणला तसं मुलांची गळती कशामुळे झाली आहे किंवा मुलं कमी का झालीत, तर प्रत्येक कुटुंबात आता एकच मुलं आहे किंवा एक मुलगी आहे, कमी आहे. छोटं कुटुंब होत चाललंय. पूर्वी घरामध्ये 7-8 पोरं, एकत्र कुटुंब, कोण बाहेर जात नसायचं, एखादाच नोकरीला असायचा, बाकी सगळी घरात. आता एखादाच माणूस घरात आहे, बाकी सगळी नोकरीच्या निमित्तानं बाहेर आहे. त्यामुळे शाळांची समस्या निर्माण झाली. जर मी नोकरीला सातारला आलो तर मी माझी मुलं परिवार घेऊन येते तिकडं, त्यामुळं त्या शाळेतली मुलं कमी झाली ऍक्च्युली. म्हणजे या दोन्ही गोष्टी जर साध्य तुम्हाला करायच्या झाल्या ना, तर तुमची शाळा डेव्हलप झाली पाहिजे, तिथं क्रीडांगण असलं पाहिजे, मुलांना आवड निर्माण होईल अशा गोष्टी जर केल्या तर खूप चांगलं हे होईल. कारण नागठाणची केंद्र शाळा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात 1 नंबरची शाळा म्हणून ओळखली जात होती आणि आजही जाते. आता तिथं सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा स्टाफ आहे, मुलं चांगली आहेत. माझी ती मातृसंस्था, म्हणजे मी तिथं शिकलो, तिथून मी पलीकडे रामकृष्ण विद्या मंदिर मध्ये पण शिकलो आणि माझं खरं D.Ed झालं उंडाळ्याला विलास काकांच्या. म्हणजे मी माझा सगळा जो शिक्षकी पेशा आहे ना, शिक्षणाची सुरुवात ते शिक्षक हे ग्रामीण मध्ये झाली. त्यामुळे मला ग्रामीण मधल्या प्रश्नाला इथं कसं होतं, शहरामध्ये हा प्रश्न सुटला नाही तर दुसरा प्रश्न सोडवण्याची ताकद कोणाला तर मिळते, तिथं तसं नाही होत. प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही, लोकांच्यापर्यंत पोचता येत नाही. आणि समस्या काय ग्रामीण मधल्या, आपण यांना कसं सांगायचं, आपण जर सांगितलं एखादी गोष्ट तर ती आपली होईल का, या भीतीपुटी काही माणसं सांगतच नाहीत. आणि म्हणून आपल्याला म्हणजे शिक्षकाला आजही समाजामध्ये एवढा मोठा मान आहे, कारण शिक्षक कधीच खोटं बोलत नाही. आजही म्हणजे कुठल्याही तुम्ही तुमच्या मुलाला एखादी गोष्ट सांगितली तर तो म्हणतो, पप्पा तुम्ही मला सांगू नका, माझ्या सरांनी असं सांगितले, कितीही तुम्ही काही सांगा. म्हणजे जो शिक्षकावर जो विश्वास आहे तो समाजाचा प्रचंड आहे. आणि त्या पेशाचा वारसा मला माझ्या आई वडिलांच्याकडून मिळाला. मला तो वारसा नेत असताना 30 वर्षाच्या सेवेमध्ये असंख्य विद्यार्थी घडले माझे. त्यामुळे मला ग्रामीण मध्ये काम करायला आता तुमच्या कुटुंबामध्ये किती शिक्षक पेशामध्ये तुमचं एकत्र आहे? आमचं कुटुंब तसं स्वतंत्रच, म्हणजे माझे आई वडील शिक्षक, माझी पत्नी शिक्षक, मी शिक्षक, माझा भाऊ पुण्याला टेल्कोला युनियन लीडर आहे. अच्छा. त्याची मात्र मंडळी हाऊसवाईफ आहे. माझा मुलगा एक आहे, तो BTech झालाय आणि त्याने MGB केले, मास्टर ऑफ ग्लोबल बिझनेस. तो दुबईला स्वतःची कंपनी त्याची आहे, तो प्रायव्हेट कंपनीमध्ये पण थोडा आहे त्याचं. आणि मुलगी पुण्याला COP ला आहे. म्हणजे शैक्षणिक वातावरण आमच्या, माझी पुतणी B.Pharm करते, माझा पुतणी आहे हरीश, तो 10वीला आहे. असं सुसंस्कृत कुटुंब आहे. पण आमच्याकडून मी नागठाण्यात, मी तुम्हाला मराठी शाळा आहे ते आहेच, पण मी पण एक स्वतः शाळा चालू केली. ती कुठली केली असेल तर इंग्रजी माध्यमाची. ग्रामीण भागातल्या मुलांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्याकडे जास्त आहे. आणि मग गावातला
नवीन जी पिढी आहे त्याला वाटतं की माझं पोरग इंग्लिश मिडियमला गेलं पाहिजे. पण ते साताऱ्यात आणून घालतं. त्याला 25-30 हजार रुपये महिना खर्च येतो. अख्ख्या वर्षाचा खर्च फक्त 11,000 रुपये अशी माझी शाळा आहे. म्हणजे सगळा स्टाफ अगदी चांगला आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या सेवानिवृत्तीची सगळी रक्कम, मिळालेली सगळी रक्कम, दोघांची आई वडिलांची सगळी रक्कम इमारत बांधण्यासाठी दिली. तिथंच मुलं आज माझी ती खेळत आहेत. त्याचा आनंद जो आहे, म्हणजे सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तिथं आपल्या घरापुढं मुलं खेळतायत, बागडतायत, शिक्षण घेतायत. वातावरण सगळं, ह्याच्यापेक्षा आनंद नाही. आणि दिवसभर त्या मुलांचा आवाज येणं ही एक माझ्या आई वडिलांना दिलेली मी संजीवनी आहे. म्हणजे तो एक मोठा आनंद मिळतो. मुलं भेटले, काय हा केलं तरी चिकार झालं. इंग्रजी शाळा काढण्याचा हेतू मराठी शाळेवर मला ही जायचं नाही. पण जी मुलं इंग्रजी माध्यमाकडे वळतायत पण पैसे त्यांचे खूप जास्त खर्च होत आहेत. टाय, बूट, ट्रॅव्हलिंगला जो खर्च होतोय तो गावात जर मुलांना मिळाला तिथल्या तिथं दर्जेदार, सातार सारखाच दर्जेदार, तुम्ही केव्हा पण येऊन व्हिजिट देऊ शकताय, बघू शकताय. एक चांगली प्रिन्स सिंग नाव दिले. थोडस तुम्हाला तुमच्या मतदारसंघात परत नेतो. अतीत हा तुमच्या गटामधला भाग आहे आणि एसटीचा अतीत हा एक मोठा स्टॉप आहे. बरोबर. विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्या या अतीत स्टॉपवरती हमखास थांबतात. पण तिथं प्रवाशांसाठी प्रचंड प्रमाणामध्ये गैरसोय आहे. स्वच्छतेच्या दृष्टीनं ओरड आहे, चांगल्या पद्धतीची तिथं बसण्यासाठी सुविधा नाहीये. तर याच्यावरती काही मार्ग तुम्ही काढणार आहे का नाही, किंवा असा हा मुद्दा, ही समस्या तुमच्यापर्यंत पोहोचली का? ही समस्या खूप दिवसापासून माझ्या डोक्यात आहे. कारण अतीतमध्ये लांब पल्ल्याच्याच गाड्या थांबतात, नागठाणमध्ये गाडी थांबतच नाही. आणि बऱ्याच वेळेला अतीतमध्ये काही पॅसेंजरला उतरावं लागतं. हे लांबच्या पल्ल्याच्या गाड्या थांबल्यानंतर तिथनं जावं लागतं. पण तिथनं जाताना त्या तुमच्या बस स्टँडची इतकी दुरावस्था आहे, ती अद्ययावत झालं पाहिजे. म्हणजे तिथला स्टाफ असला पाहिजे, तिथं स्वच्छता झाली पाहिजे, तिथलं मैदान चांगलं असलं पाहिजे. समजा वेटिंगसाठी जर बसली तर तिथं त्यांना एखादा टीव्हीवर माहिती मिळावी असे उपक्रम तिथं असले पाहिजे. किंबहुना अद्ययावत, म्हणजे आता सातारचं पण काही दिवसांनी अद्ययावत एसटी स्टँड होतंय, त्यातलाच एखादा विभाग किंवा त्यातलेच जसं करता येईल असं आता नामदार बाबाराजी सार्वजनिक मंत्री आहेत, मनोज दादा आहेत, उदयन महाराज आहेत. म्हणजे केंद्र, महाराष्ट्र शासन आणि सगळेच हातात हात घालून जर काम केलं आणि त्यांनी जर मार्गदर्शन केलं, आपण पाठपुरावा केला, तर एक चांगलं अतीतला बस स्टँड भविष्यात होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. कारण लोक आता 50 शासनानं मोफत महिलांसाठी योजना केली आहे. खूप महिला एसटीनं प्रवास करतात. ज्येष्ठ नागरिकांना मोफत पास दिलेत, विद्यार्थ्यांचे पास आहेत. पण ते त्या बस स्टँडवर गेल्यानंतर तिथली दुर्गंधी, तिथलंही बसलं की माणूस तिथं थांबत नाही. नागठाण्यातच नाही तर नागठाण्याबरोबर काशीळसारखं, अतीत, नागठाणे आणि काशीळ ही जी बस स्टँड आहेत ना, ती अद्ययावत या लोकांच्या माध्यमातून करणार. कारण जिल्हा परिषदेचा मी कार्यकर्ता असणार आहे. या कार्यकर्त्याला खूपशी ही असणार, पण आपण निश्चितपणे सुचवूया, त्याचा पाठपुरावा करूया. पण ही तिन्ही बसस्थानक नागठाण सारख्या ठिकाणी आता काम चाललंय, त्यामुळे त्यांनी प्रोव्हिजन केले. म्हणजे त्यांच्या रोडमॅप मध्ये तो बस थांबा आहे, पण तो कसा आहे आपल्याला माहित नाही. पण हे जे काशिळे आणि अतीतमध्ये 2 ठिकाणी जे बसस्थान आहेत ना, ती चांगली अद्ययावत कशी करता येतील, त्यासाठी काय यांच्याशी पाठपुरावा करून किंवा महाराष्ट्र शासनाची करता येईल आपण सुचवणार आहोत, सांगणार आहोत. आपल्याला एवढा तिथपर्यंत ही आपण समस्या नागरिकांची आपण मांडू, सोडवण्याचा 100% प्रयत्न करू आणि ते पूर्ण करून घेऊ. महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम आता सुरू आहे आणि सगळ्यात मोठा फटका प्रवाशांना, वाहनधारकांना बसतो तो तुमच्या नागठाणे, अतीत, काशीळ या भागामध्ये. सातारा ते कराड हे प्रवासाचं अंतर आहे इनमीन 50-52 किलोमीटरचं. हे हार्डली 1 तासाचं. ह्या 1 तासाच्या प्रवासाला आज कमीत कमी 3 ते 4 तास लागतात. काय नेमकी अडचण आहे तुमच्या रस्त्याची आणि त्याची उपाययोजना तुमच्याकडे आहे का? निश्चित. कारण आता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील,
आमच्या कराड उत्तरचे आमदार मनोजदादा असतील आणि खासदार उदयनराजे केंद्रामध्ये, ही तिन्ही मंडळींचं लक्ष सध्या सातारा ते कराडच्या रस्त्यांवर आहे. हम्म. कारण हा त्यांचा काय म्हणायचं त्याला प्लेस आहे त्यांची, त्यांचं स्वतःच होम पिच आहे. हो. आणि त्या होम पिच मधल्या लोकांची काळजी घेण्याची त्यांच्याकडं दूरदृष्टी आहे. आणि ह्या दूरदृष्टीतनं ही कामं कशी लवकरात लवकर पूर्ण करता येतील त्या दृष्टीनं त्यांनी वेळोवेळी मिटिंगा घेतायत, म्हणजे त्या अधिकाऱ्यांशी बोलतायत. कारण हे केंद्रीय ह्याचं काम आहे, केंद्रीय रस्ते दळणवळणाचं काम आहे. इव्हन बाबांनी आणि मनोजदादांनी नितीन गडकरींशी पण या संदर्भात मिटिंग घेतली. आणि तो कसा लवकरात लवकर होईल, दळणवळणाचं कसं साधन लवकरात लवकर आणि सुकर प्रवास लोकांचा कसा होईल, वेळ कसा वाया जाणार नाही, या दृष्टीनं ही सगळी मंडळी निश्चितपणे प्रयत्न करतात. आपण या समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांनी उचललेल्या पावलाला आपला पण हातभार आपण लावतोय, सांगतोय. या निवडणुकीनंतरच्या 100 दिवसामध्ये या निवडणुकीमध्ये मतदार राजा योग्य तो निर्णय घेईलच, परंतु त्यानंतर जर तुम्ही मतदारांनी तुमच्या बाजूने कौल दिला तर पहिल्या 100 दिवसामध्ये कुठल्या कामांवर तुमचा भर राहील? पहिलं आरोग्य, हम्म. दुसरं शिक्षण, तिसरं कृषी. म्हणजे शिक्षण असल्याशिवाय आरोग्यापर्यंत पोचत नाही, आरोग्य चांगलं असल्याशिवाय त्याला शेती नीट करता येत नाही, आणि शेती असेल तर त्याचं आर्थिक स्थैर्य चांगलं लाभतं. आणि हे सगळं चांगलं लाभण्यासाठी, चांगला सक्षम होण्यासाठी आपल्याकडं जी यंत्रणा आहे, शासनाच्या जे विविध प्रकारच्या योजना आहेत, शेतकऱ्यांच्या असलेल्या, आरोग्याच्या असलेल्या, ह्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांपासून, म्हणजे 0 वर्ष जन्मलेल्या बाळापासून ते 100 वर्षाच्या वृद्धापर्यंत काम करण्याची ऊर्जा या कार्यकर्त्याला भविष्याच्या 100 दिवसात या तिन्ही लोकांच्याकडून, म्हणजे खरं उदयन महाराजांनी खूप मोठी ताकद दिली मला. शिवेंद्र महाराजांचा तर खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि दादा तर माझे क्लासमेट आहेत, म्हणजे मनोज दादा माझे कॉलेजचे मित्र आहेत. ते आमदार झाले, म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले आमदार झाल्याचा एक आनंद आहे. आणि यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी 100 दिवसात कशा करता येतील. मग मी तेच म्हटलं की जन्मलेल्या मुलापासून, कारण प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मलेलं पोरगा असू द्या तर खाजगी ह्याच्यात, ते माझ्या गावचं, माझ्या परिसरातलं असणार आहे. त्याच्या शिक्षणापासून, म्हणजे त्याच्या संगोपनापासून, शिक्षण असेल, आरोग्य असेल, सगळ्या गोष्टी शेतीविषयक असतील, हे आपण सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, पाठपुरावा करणार आहोत. त्यासाठी लागणारा वेळ, एफर्ट्स, म्हणजे 24/7 गुणिले 365 दिवस आपण समाजासाठी राहणार आहोत. म्हणजे मला रात्री अपरात्री जरी कोणी सांगितलं ही आपली अशी समस्या आहे, तर ती माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करणार. मला ती समस्या माझ्यापेक्षा माझ्या आवाक्याची नसेल तर मी या सगळ्यांचं मार्गदर्शन घेणार आणि त्यानुसार त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. मात्र ही समस्या सोडवताना कुठल्याही प्रकारची कसलीही अपेक्षा आपली असणार नाही. कारण समाजामध्ये जरा काही केलं की माणूस असं करा, तसं करा, हे मला करा, असं आपल्याला अपेक्षित नाही. आपण समाजातल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम करणार आहोत भविष्य काळात. म्हणजे आनंद म्हणजे आपण काम केलं म्हणजे आनंद मिळतोय असं नाही, त्याचं समस्येचं समाधान झालं ना त्याचं, की त्याला जो आनंद, रिलीफ मिळते, ते रिलीफ देण्याचं काम भविष्यात आपल्या 100 दिवसात करूया. सर, मगासपासून आपण या विषयावरती चर्चा करतोय तुमच्या जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात. आपण युवकांबद्दल बोललो, आपण शिक्षण क्षेत्राबद्दल बोललो, आपण कृषीबद्दल बोललो. माता भगिनींसाठी तुमचं ध्येय धोरण काय आहे माता भगिनींना सोयी सुविधांसाठी किंवा त्यांच्या हितासाठी? मी मगाशी तुम्हाला सांगितलं की लाडकी बहीण योजना आहे किंवा बचत गट आहेत, आणि त्यातनं अनेक रोजगार निर्माण झाले. त्या बचत गटांना बाहेरची बाजारपेठ, म्हणजे सगळं तयार बनवतायत. त्यांनी बनवल्याचं त्या आपल्या सातारमध्ये आपण विविध प्रकारची प्रदर्शन भरतात, मानिनीसारखं शासनामार्फत भरवलं जातं, तिथं त्यांना बाजारपेठ उपलब्ध होते. पण त्यांचा माल त्या 4 दिवसापुरता न जाता 365 दिवस बाजारपेठेमध्ये कसा जाईल यासाठी त्यांना आपण प्रशिक्षण देऊया. IDBI बँक किंवा सकाळ माध्यमातून प्रशिक्षण घेतले जातात. 1 दिवसाचं प्रशिक्षण, 2 दिवसाचं प्रशिक्षण, असं प्रशिक्षण आपल्याला ग्रामीणमध्ये मोफत देता येतंय का त्या महिलांना बचत गटाच्या?
किंवा लाडक्या सेविका, अंगणवाडी सेविका, तर तुम्हाला आरोग्य- जागाही उपलब्ध करून जागा देता येईल. उपलब्ध होईल. हम्म. आणि आपण युवकांसाठी जे प्रशिक्षण केंद्र, कौशल्य तिथं जर एखादा आपल्याला त्यांच्यासाठी वर्ग करता आला तर तेही करता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, महिला सक्षम झाल्या म्हणजे एक महिला सक्षम झाली की अख्खं कुटुंब सक्षम कुटुंब होतं. हम्म. आणि कुटुंब सक्षम झालं की त्याचा सगळा विस्तार चांगला होतो. म्हणून महिला सक्षमीकरण, बचत गट यांना आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यांच्याकडच्या कलाकुसरी म्हणजे अगदी स्वच्छ धान्यापासून, ग्रामीण मधल्या स्वच्छ धान्यापासून ते अद्ययावत तयार करणारे कपडे आहेत, यापर्यंत महिला काम करत असतात. म्हणजे लिज्जत पापड जो आहे, हम्म. गृहिणीचा उद्योग जो आहे, हो, हो. हा उद्योग ग्रामीण मधल्याच महिला चालवतात. सुरू. ते पॅकिंग मात्र लिज्जत करतं. हम्म. नाव लिज्जत पापडचं होतं, हम्म. पण काम करणारी महिला ग्रामीण मधलीच आहे. हम्म. शहरातली कुठली महिला पापड आणि कुरवड्या करत नाही. ती बाजारातनं विकत आणते आणि करते. पण ग्रामीण मधली स्वतः करते आणि त्याचा ब्रँड असतो. मग लोणचं, पापड सगळ्या प्रकारचं काम महिला करतात. त्याला पण पूर्ण सहकार्य करतात. शासनाच्या विविध योजना आहेत. हम्म. आमच्याकडे जिल्हा परिषदेला म्हणजे माझ्या माहितीनं महिला व बाल विकास हा हीच आहे, स्वतंत्र विभाग आहे. स्वतंत्र विभाग आहे. हम्म. त्यामार्फत त्या लोकांना आपल्याला मदत करता येणार आहे सगळ्या प्रकारची. कारण महिलांना बऱ्याचशाच गोष्टी 0% मोफत दिल्या जातात. हम्म. अनुदान त्यांना खूप दिलं जातं. हम्म. अशा प्रकारचं काम आपण त्यांचं करूया. सर, या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नागठाणे गटातील मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता? माझं आपल्या सगळ्यांना खरं तर आव्हान आहे. कारण स्वामी विवेकानंदचं वाक्य आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येयाकडं वाटचाल करा. तुम्ही जे तुमचं ध्येय आहे ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न युवकांपासून सगळ्यांनीच करा. म्हणजे शेतकरी असतील, सगळ्या प्रकारचे समाजातले घटक असतील. तुम्ही तुमचं राहणीमान, शैक्षणिक दर्जा जर तुमचा निश्चितपणे उंचावला तर तुम्ही एक माझ्या परिसरातले सुजाण नागरिक, सुसंस्कृत नागरिक आणि तुमच्या मधल्या सगळ्या गुणांना वाव देणारं एक नेतृत्व तुमच्याशी संवाद साधताना मला असा आनंद होतोय की तुम्ही जेवढं काम कराल, निष्ठेनं कराल, त्याचं फळ तुम्हाला निश्चितपणे मिळेल. भविष्यात ज्या ज्या वेळेला तुम्हाला काहीही अडचणी येतील त्यावेळेला मी हा अजित साळुंखे कार्यकर्ता तुमच्या बरोबर असेल. तुमच्या प्रत्येक अडीअडचणी सोडवण्यासाठी मी तत्पर असेल. पण तुम्ही पुढे या, स्वतः त्यामध्ये सहभागी व्हा आणि कुठलीही समस्या असू द्या, कुठलाही तुमचा जय पराजय या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपण विकासात्मक धोरणात्मक काम करूया. आणि हे काम करत असताना आपल्याला या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील याची खात्री आहे. कारण तुम्ही जे मतदार आहात किंवा त्या भगिनी आहेत, माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आपल्याला मिळणारं जे सहकार्य आहे ते खूप मोठं आहे. महाराष्ट्र शासन आहे, महाराष्ट्र शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री, केंद्रामध्ये असलेले आपले आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आपल्या कराड उत्तरमध्ये असलेले माझे मित्र आणि आमदार मनोजदादा घोरपडे आणि याही पेक्षा एक वेगळं नातं असलेलं माझं आदरणीय श्री राजूभाई भोसले. कारण या सगळ्यांच्या माध्यमातून मी लोकांच्या पर्यंत किंवा पोचलो, गेलो आणि लोकांनी मला भरभरून असं प्रेम देतायत, आशीर्वाद देतायत. ते कायम राहावं अशी माझी कळकळीची विनंती आपणा सर्वांना आहे. कारण भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही ते कसं घडवायचं हे तुम्ही आम्ही मिळून न ठरवता तुम्ही स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि ते शिल्पकार बनण्याचं काम उद्याच्या माध्यमातून आपण करूया अशी आपणाला विनंती करतो. खूप छान सर. एक शिक्षक ज्या वेळेला प्रामाणिकपणे एखादं काम हातात घेतो तर 100% ते तडीस जात असतं. तुम्ही राजकारणातून समाजकारण करायचा एक तुमच्या विचार आहे आणि तुम्ही तो आगामी कालावधीमध्ये तुम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहात. तुम्हाला पाटीलकी पॉडकास्टकडून तुमच्या भविष्यकालीन वाटचालीला हार्दिक शुभेच्छा आहेत. आपल्या पॉडकास्टचे मुख्य प्रायोजक आहेत बेकीज बेकरी, यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी सप्रेम भेट. थँक्यू.
सत्तेपेक्षा सत्याचा ध्यास म्हणजे पाटीलकी, सेवा ही मनातील आस म्हणजे पाटीलकी, ही पाटीलकी, ही पाटीलकी.